पुढे बघूया. झाडाखाली मुंग्यांचं एक वेगळंच विश्व होतं. अनेक रंगी किडेसुद्धा या दलदलीत होते. एकदा तर लहान लहान असताना सापाची कातसुद्धा एकदा पाहत असताना सापाची कातसुद्धा आढळून आली होती. झाडावर खारीची वस्ती तर होतीच, पण थंड सावलीतही कुत्रीही तिथं विसावायला येत. फुलांपासून ते फळांपर्यंतचा सगळा जीवन प्रवास या झाडाचा मला पाहायला मिळाला नाही, परंतु शेवटच्या बहरात फुलं लागलेली पाहिली. ही चिमुकली फुलं मंद गोडवासाची आणि अद्भुत फळदार आश्वासन घेऊन आलेली असत. लेखक काय म्हणतात, उसके बाद त्यांनी मुंग्यांचं वारूळ किंवा मुंग्यांचं एक वेगळं विश्व त्या झाडाखाली बघितलं. चींटियाँ भी अभी आने लगी. अनेक रंगी किडेसुद्धा या दलदलीत होते. छोटे छोटे कीड़े भी उसमें आने लगी. दलदल मतलब वहाँ लेखक काय म्हणतात की मोरीचं पाणी जात असल्याकारणाने तिकडे कीचड होती, म्हणून दलदल किंवा कीचड होता, त्याच्यामुळे तिथे छोटे छोटे किडेसुद्धा येऊ लागले. एकदा तर लेखकाने काय पाहिलं होतं, सापाची कात म्हणजे स्किन. स्नेक, साप म्हणजे काय तर स्नेक किंवा आणि त्याची अंगाची स्किन, तर ती सुद्धा सापाची कात तिकडे आढळली होती. या झाडावर खारीची वस्ती होती. खार मतलब खारुताई, स्क्विरेल इन इंग्लिश. तर ती खारीची वस्तीसुद्धा या झाडावर होती. पण थंड सावलीत कुत्रीही तिथे विसाव्याला येत असत. अभी झाड जो था वो छाव भी देता था, कारण ते पूर्ण असं हिरवं गरगरीत फुला पानांनी आणि फळांनी रगडलेलं असं झाड होतं. त्याच्यामुळे त्या झाडाखाली विसाव्यासाठी कुत्री देखील येत आणि बसत. मतलब शुरू में हम लोगों ने क्या क्या देखा कि उस झाड़ के नीचे गोगल गया आई. उसके बाद में हम लोगों ने क्या देखा की पारव्याची जोडी म्हणजे कबुतराची जोडी येऊन बसली. मग अनेक चिमण्या आणि पशुपक्षी येऊ लागली. पोपट, बुलबुल ये भी आने लगे. उसके बाद उस झाड़ के नीचे, अभी ये सब ऊपर पेड़ के ऊपर था, ब्रांचेस और नीम खाने के लिए और उधर रहने के लिए आए. अभी पेड़ के नीचे कौन, सांप, और दूसरा चींटियाँ मुंग्या, आणि तिसरं काय त्यांनी सांगितलं छोटे छोटे किडे, आणि चौथं काय सांगितलं त्यांनी कुत्री. म्हणजे बघा या झाडाखाली हे सगळे प्राणीसुद्धा येऊ लागले. आणि खारुताई स्क्विरेल वो भी नीचे से ऊपर चढ़ती खेलती कूदती थी. खारीची वस्तीसुद्धा या झाडावर होती. पण थंड सावलीत कुत्रेसुद्धा येऊ लागले. फुलांपासून फळापर्यंतचा सगळा जीवन प्रवास या झाडाचा मला पाहायला मिळाला नाही, परंतु शेवटचं बहरात फुलं लागलेली पाहिली. लेखक काय सांगतात की नंतर या लिंबाच्या झाडाला फ्लावर्स भी, फूल के बाद नीम, समझ में आ रहा है, फूल के बाद फल होता है. पहिलं कुठल्याही झाडाला फूल येतं, तर त्या फुलाचं फळात रूपांतर होतं. तर लेखक म्हणतात की हे फुलंसुद्धा मी पाहिली. आणि या फुलांवर कोण येऊ लागले, भवरे, मधुमक्खी, छोटे छोटे किडे हे सुद्धा मध शोषण्यासाठी त्या फुलावर येऊ लागले. फुलचुके दिलेले बघा त्यांनी. पंखधारी चिमुकल्या पऱ्या उडू लागल्या. फुलपाखरं येऊ लागली. रंगीत कीटक येऊ लागले. आणि फुलचुके आणि चिमुकले पक्षी आणि भुंगे हे सुद्धा येऊ लागले, कारण झाडावरती फुलं होती. और उस फूल में फुलचुके, चिमुकले पक्षी आणि भुंगेसुद्धा लेखक म्हणतात की मी बघितली. एका छोट्या फांदीवर मधमाशाचा पोळाही रचलेला दिसला. देखो मधुमक्खियाँ भी उधर अपना घर करने के लिए आ गई. तेव्हा मात्र खिडकी लावून घ्यावी असं वाटत होतं. लेखक क्या बोल रहे, अभी मधुमक्खी तो आपको मालूम ही है, मधुमक्खी तो काटती ही है. आता लेखक सांगतात की मधुमक्खी किंवा मधमाशी, मराठीत म्हणतो आपण मधमाशी, ती जेव्हा आली झाडावर तेव्हा मला असं वाटू लागलं की आता मी काय करू, खिडकी लावून घेऊ. परंतु तर ती फुलं सुगंधित असल्याकारणाने लेखक काय म्हणतात की त्या झाडावर गोड वासाची अद्भुत फळदार आश्वासनं घेऊन आलेली असत. म्हणजे ही चिमुकली ही कोण, जे छोटे छोटे पक्षी जे आहेत ते काय
त्या झाडावरच्या फुलांसाठी आणि फुलांमध्ये असलेली मध शोषून घेण्यासाठी पंखधारी चिमुकल्या पऱ्या, कीटक, पक्षी, भुंगे हे सगळे लेखकांना दिसत होते. एका छोट्या फांदीवर मधमाशाचं पोळंही रचलं जात होतं. लेखकांनी काय सांगितलंय, मधमाशी देखील होती. आणि तेव्हा मात्र लेखक काय म्हणतात की मला असं वाटत होतं की मी खिडकी बंद करके रखो, परंतु त्या मधमाशांनी लेखकाला कधीही त्रास दिला नाही. सजीवांसाठी जीवनदायी केंद्र अशी या लिंबाच्या झाडाची व्याख्या झाल्याची माझ्या लक्षात आलं. सजीवांसाठी ते जीवनदायी झाड. ये जो सेंटेंस है ना, स्वमत के लिए पूछा जाता है. सजीवांसाठी जीवनदायी केंद्र ह्या लिंबाच्या झाडाची व्याख्या केलेली मला लक्षात आलं. इतकंच नव्हे तर माणसंही त्या झाडाकडे आकर्षित होतही. आता सजीव म्हणजे काय, तर लिव्हिंग थिंग. मग मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की या लिंबाच्या झाडावर कुठले पक्षी आले, कुठे कीटक, छोटे पक्षी, त्याच्यानंतर किडे, मुंग्या, साप, हे सगळे सजीव जे होते ह्या झाडाखाली, झाडावर, पक्षी झाडावर आणि हे जे छोटे प्राणी झाडाखाली छानपैकी आश्रयासाठी आले होते. म्हणून त्यांनी काय सांगितलं आहे, आणि लिंबू हे विटॅमिन सी से भरपूर रहता है. आणि ते विटॅमिन सी, आपली फळं लिंबाची आपण जेवणात सुद्धा, आणि शरबत किंवा लिंबाचे अनेक प्रकार आहेत, लोणचं सगळं बनवलं जातं. म्हणजे लिंबू हे सगळ्यांसाठी, लिंबाचं झाड काय सांगितलं लेखकांनी, जीवनदायी असं ते झाड होतं. ज्या कुण्या दाक्षिणात्य स्त्रीने या लिंबाच्या झाड राहत्या घराच्या मागं केवळ भाडेकरू असताना लावलं होतं, तिने या झाडाला कुंपण घातलं नव्हतं. मुक्त मोकळं झाड. तिने जणू कडूपणाच्या आणि कंजूशीच्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या. आसपासचे लोक येत लिंबाची फळं मुक्तपणे घेऊन जात. फळं कधी कमी पडलेली नाहीत. फळांनी लगडलेले हे झाड दृष्ट लागण्यासारखं, समृद्धीचं भावना जागवणारं व जीवनदायी होतं सगळ्यांसाठीच. लेखकांनी काय सांगितलं आहे की हे झाड जे आहे एका दाक्षिणात्य स्त्रीने, दाक्षिणात्य मतलब साउथ इंडियन लेडी जो है, लेखक अभी रहने के लिए जो घर में है उसके पहले एक दाक्षिणात्य मतलब साउथ इंडियन लेडी वहाँ रहती थी, उसने ये नीम का ट्री लगाया था. आणि त्या लिंबाच्या झाडाला भरपूर अशी फळं लिंब येत. आणि ही लिंब घेण्यासाठी लेखक काय म्हणतात की तिने कधी कुणाला नाही सांगितलेलं नाही, सगळ्यांनाच. किंवा त्या झाडाचं घराच्या बाजूने आणि झाडाच्या बाजूने कंपाऊंडसुद्धा घातलं नव्हतं. म्हणजे कोणीही येऊन, आसपासची लोक आजूबाजू में जो थे, कोई भी आके नीम के फ्रूट या नीम फल किंवा लिंबू हे सगळे घेऊन जात. कधीही फळं कमी पडली नाहीत. आणि हे फळांनी असं लगडलेलं हे झाड. पुण्या दाक्षिणात्य स्त्रीने हे लिंबाचं झाड राहत्या घराच्या मागे केवळ भाडेकरू असताना लावलं होतं. तिने झाडाला कुंपण घातलं नव्हतं. मुक्त फळं झाड तिनं कडूपणाच्या व कंजूशीच्या मर्यादा घातल्या नव्हत्या. आसपासचे लोक येत आणि लिंबाची फळे मुक्तपणे घेऊन जात. फळं कधी कमी पडली नाहीत. फळांना लगडलेले ते झाड दृष्ट लागण्यासारखं, समृद्धीची भावना जगवणारं आणि जीवनदायी होतं सगळ्यांसाठीच. लेखकाने काय सांगितलंय कि वो जो लेडी थी, साउथ इंडियन लेडी, उसने जो झाड़ लगाया था घर के पीछे, उसने ना कंपाउंड दिया था कुछ भी नहीं, क्योंकि ये वो झाड़ पूरे नींबू से भरा हुआ था, लगडलेलं होतं. परंतु तिने कंपाउंड घातलं नाही. कोई चुरा के लेके जाएगा करके उसने कंपाउंड नहीं डाला था. ती म्हणते की सगळ्यांना लेखक म्हणतात की ती मुक्तपणे सगळ्यांना लिंबाची फळं वाटत होती. लोक मुक्तपणे घेऊन जात होते फळं. त्यामुळे झाडाला फळं कधीही कमी पडली नाही. ते झाड दृष्ट लागण्यासारखं भरपूर होतं, जीवनदायी होतं. मतलब क्या, उसमें बहुत लगडलेलं म्हणजे भरपूर लिंब लागलेली होती त्या झाडाला. म्हणजे असं की माणसं, पशु, पक्षी, प्राणी, कीटक, साप, कुत्री, खारी, गोगलगाई अशा सगळ्यांनाच ते आकर्षून घेत असे. भोवतालच्या काहिलीतलं विसाव्याचं आणि आनंदाचं जणू आशीर्वादमय आश्वासन आणि जगण्याचा दिलासा. लेखक काय म्हणतात की ये सब पशु पक्षी कीटक प्राणी इनके लिए क्या था, उनका घर था. आणि काहिलीतलं विसाव्याचं, काहिली मतलब भोवतालची काहिली, ॲटमॉस्फिअर जो था वो एकदम गरम, उन्हाचे चटके लागतात
आणि त्या याच्यामध्ये आनंद देणारं हे झाड जगण्याचा दिलासा होतं, सजीवांच्या जगण्याचा दिलासा होतं. इतकं महत्त्व त्या झाडाला आलेलं पाहून मी चकित होऊन गेलो. त्या घराची हकीकत मी सांगतो. ती एक जोड इमारत होती, ट्विन ब्लॉक. शेजारी जे राहत होते ते परसदारी चक्क पाण्याचा हापसा होता, म्हणजे भरपूर पाणी होते. मात्र अंगणात आणि परसदारात गवताची काडी नव्हती. उन्होंने क्या कहा है, उनके बाजू में और एक घर था जिनमें क्या था, परसदारी. परसदारी मतलब मागल्या दारी, घराच्या मागे. वहाँ चक्क पाण्याचा हापसा म्हणजे पाणी काढायचं बोरिंग असतं ना, मतलब पानी की भी सुविधा वहाँ थी. भरपूर पाणी होतं. परंतु त्यांच्या अंगणात, उनके आंगन में और घर के पीछे एक भी झाड पेड़ पौधा कुछ भी नहीं था. लेखक म्हणतात ही माणसं उदास, दुर्मुखलेली, त्रस्त वाटतात. ऐसे घर में लेखक, ज्याच्या घरी ग्रीनरी असते ना, बाजूला आजूबाजूला झाडं आणि ग्रीनरी, पशुपक्ष्यांचे आवाज, ते घर नेहमी हसत असतं. और एकतर ज्यांच्या घराच्या बाजूला झाडं, अजिबात हिरवं ग्रीनरी नसेल तर ते झाड असं भकास किंवा उदास वाटतं. उनमें खुशी मतलब वो ते घरात राहण्यासाठी आनंद मिळत नाही. त्या घरातली माणसंसुद्धा उदास आणि दुर्मुखलेली, मतलब सदा दुखी, त्रस्त वाटतात. त्या घरातली स्त्री नेहमी दागिली घालून बसे, परंतु पाणी आणि जमीन मुबलक असतानाही हिरवा आनंद पसरण्याचा प्रयत्न कधी केला नाही. उस घर में जो लेडी थी, अभी सर ने जो लेखक ने इन दोनों का डिफ्रेंशिएट किया कि ये लेडी साउथ इंडियन जो थी, जो लेखक जिस घर में रहते थे उनके बाजू में ये घर था, लेकिन ये लेडी ने क्या किया था, अपने घर के आंगन में ही परसदारी नीम का झाड़ लगाया था. लेकिन बाजू में जो घर था तो बोलता ती सुंदर, ती स्वतः दागिने वगैरे घालून बसत असे. ती लेडी जो है वो खुद पर कर्चा दागिना वो सब पहनती थी. लेकिन अगर वो सब पे ध्यान हटा के जरा नेचर में ध्यान देती, अगर उसने पेड़ पौधे आजूबाजू में लगाते, लेखक सांगतात, तर हिरवा आनंद पसरण्याचा तिने कधी प्रयत्न केला नाही. उसने वो कोशिशही नाही की है. मला वाटतं झाड लावणं, ते जगवणं, त्याद्वारे दूरवर आनंदाचे, आश्वासनाचे संगीतमय संदेश पसरवणं, हे सजीवांचे आशीर्वाद घेणं ही प्रवृत्तीच असावी लागते. लेखक काय म्हणतात, खरोखर एक पेड़ जो उगाने का है उसकी परवरिश करनी है, और वो पेड़ पौधा अगर बड़ा हो जाता है और उसमें फ्रूट्स और उस पर बैठने वाले पशु पंछी, वो पेड़ खुद और जो पशु पंछी अपने को जो आशीर्वाद देते हैं, दुआ देते हैं, इनसे बढ़कर कुछ भी नहीं और इनसे बढ़कर खुशी ही नहीं है. तो आनंद पसरवण्याचा प्रयत्न, हा आनंद घेण्याची माणसाची प्रवृत्ती असावी लागते. ये सब करने के लिए खुशी होनी चाहिए और एक नेचर होना चाहिए इंसान का. तो त्या स्त्रीच्या मध्ये नव्हता, जो उनके बाजू में ही घर में थी. आणि सर्व सजीवांचा आशीर्वाद घेणं ही एक प्रवृत्ती असावी लागते. जो माणूस एखादं झाड जगवतो आणि तो निसर्गात एक हिरवा चमत्कार रुजवत असतो. लेखकांनी काय सांगितलं आहे कि वो साउथ इंडियन लेडी जो थी उसने क्या किया था, वो नीम का झाड़, वो पेड़ लगाया था. कळलं. आणि लेखक म्हणतायत की जर तुम्ही बघा, याच्यातनं चांगला संदेश लेखकाने दिलेला आहे की लेखक म्हणतात की सर्व सजीवांचा आशीर्वाद घेणं ही प्रवृत्ती असावी लागते. जो माणूस एखादं झाड उगवतो तो हिरवा चमत्कार रुजवत असतो. लेखक काय सांगतात, अभी हम लोगों ने देखा कि ये नीम के झाड़ के नीचे सांप, मूंगी, हाँ, कीड़े, और ऊपर भी पशु पक्षी, मधुमक्खी, बटरफ्लाई, ऐसे सब, पारवा मतलब कबूतर, एवढे सगळे पशु पक्षी हे सहारा किंवा काय म्हणतात आपण त्याला, थंडावा, याच्यासाठी थंडावा तिकडे त्या लिंबाच्या झाडावर असल्या कारणाने ते तिकडे वस्तीला किंवा ते राहायला आले त्या लिंबाच्या झाडावर. म्हणजे काय तर त्यांनी सजीवांचा आशीर्वाद कोणाला मिळाला हा, क्योंकि वो नीम का झाड़ वो लेडी, साउथ इंडियन लेडी जो जिसने लगाया था, उसको ये आशीर्वाद मिला. किनका, वो पशु पंछियों का आशीर्वाद. मग लेखक तेच म्हणतात की आज सजीवांचे वो दुआ देते हैं ना, पशु पक्षी हे सुद्धा काय करतात,
आशीर्वाद देतात व अच्छी दुआ देते है. जो माणूस एखादं झाड जगवतो तो हिरवा चमत्कार रुजवत असतो. लेखक काय म्हणतात की जो एक माणूस झाड जगवतो, हां, पाणी और ये सब ये करके उसका झाडाला जर तो मस्त वाढवतो, जगवतो, तर ते झाड काय आशीर्वाद, ते झाडसुद्धा आशीर्वाद देतं आणि त्या झाडावर डिपेंड असलेले पशु पक्षी प्राणी हे सुद्धा आशीर्वाद देतात. त्यांनी सांगितलं की एखाद्या बाईनं हे झाड लावलं होतं. ती बाई इथून निघून गेली, परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्या मागे ठेवून गेली. जो लेडी वो झाड पेड़ लगा के वो चली गई, कारण आता त्या जागेवर लेखक राहायला आले होते, बरोबर. परंतु तिने काय केलं, ते झाड लावून गेली. त्याच्यामुळे हे सगळं लेखकाला अनुभवायला मिळालं. दरवर्षी दर ऋतूत या झाडाच्या अनुषंगानं एक उत्सव साजरा होत असणारं, फूल येत असणारं, घमघमाट दरवत असणार आणि मग एक अख्खा फुलोत्सव. लेखक काय म्हणतात, फुलोत्सव. या झाडाच्या अनुषंगानं उत्सव साजरा होत असणार, फूल येत असणार, घमघमाट दरवळत असणार. लेखक काय म्हणतात, ये पहली बार मैं अनुभव कर रहा हूँ. लेखक म्हणतात की मला हे सगळं आता या लेडीने हे लिंबाचं झाड लावल्यामुळं हे सगळं अनुभवायला मिळालं. परंतु त्यांनी काय सांगितलं की हे झाड, मी तर एक केवळ ऋतूतला सजीवांच्या जागत्या नांदत्या अस्तित्वाचा साक्षीदार होतो. पण शेजारची ती माणसं, ती अनेक वर्ष त्या घरात राहत आलेली, परंतु न त्यांनी हिरवं कौतुक पाहिलं, न त्यांनी झाडं लावली, न त्यांनी फुलं फुलवली. हा निसर्गातला आनंद त्यांच्या मनात कधी पोचवल्याचं मी पाहिलंच नाही. म्हणूनच कदाचित ती माणसं त्यांच्या परस अंगणासारखीच भकास, उदास आणि तपकिरी अशीच वाटत राहिली मनाने. लेखक काय म्हणतात की लेखकांच्या शेजारी जे दुसरं घर होतं, त्या शेजारी ती जी माणसं राहत होती, त्याच्याही आधी तिथे दुसरी माणसं राहत होती, पण त्यांनी काहीही केलं नव्हतं. इवन त्यांच्या बाजूला ते बोरिंग होतं, हापसा. परंतु हे हापसासुद्धा त्यांनी, हे बोरिंगसुद्धा त्यांनी बाजूला असून, जवळ पाण्याची सोय असूनही एखादं फुलझाडं किंवा कुठलाही झाड त्यांनी लावलं नाही. कळलं. तर लेखक म्हणतात आणि ह्या बाईंनी लिंबाचं झाड लावल्यामुळं हे सगळं अनुभवायला मला मिळालं. हा निसर्गातला आनंद मला सगळा आस्वाद घ्यायला मिळाला. परंतु बाजूच्यांनी लावलं नाही, त्यामुळे त्यांचं अंगण कसं राहिलं, उदास, भकास, तपकिरी असंच राहिलं. ते झाड लावणारी ती दाक्षिणात्य बाई एकदा तिच्या मुलासह आमच्या घरी आली. तिने आल्याबरोबर प्रथम जाऊन ते झाड पाहिलं. तिचा तो हळवेपणा मला सृजनांशी संबंधित वाटला. मला वाटतं सृजनांशी, नवनिर्माणाशी, निर्मितीशी मन जोडलेलं असेल तर ते ताजं राहतं. लेखक काय म्हणतात, वो लेडी जिसने वो पेड़ लगाया था वो एक दिन हमारे घर उसके बच्चों के साथ आई थी. हाँ, उसने लेकिन आने के बाद क्या किया, पहले भाग के वो नीम का झाड़ उसको देखने के लिए चली गई. म्हणजे त्या झाडाशी तिचं असणारं नातं, असणारं प्रेम या प्रसंगातून दिसून येतं. तिचा हळवेपणा मला सृजनाशी संबंधित वाटला. सृजन म्हणजे काय, क्रिएटिव्हिटी. तर लेखक काय म्हणतात की उसने वो जो पेड़ लगाया था उसका पेड़ के प्रति प्यार देखे. लेखक काय सांगतात, मला तिचं ते निसर्गाशी, नवनिर्मातीशी मन जोडलेलं असलेलं ते मी पाहिलं. आणि हे असं असलं की ते मन काय होतं, फ्रेश, ऑलवेज फ्रेश राहतं, ताजं राहतं. म्हणजे काय, अपना माइंड अगर नेचर के साथ, नेचुरल ब्यूटी देख के हम लोग फ्रेश हो जाते ही है. मग असं निसर्गाशी नातं असलं की मन नेहमी आपलं फ्रेश राहतं. झाडांना फुलवणं, रुजवणं, त्यांचा हिरवा संदेश दूरवर पोचवणं, त्यातून सृजनात्मक आणि आनंदी, निर्मितीक्षम होत असावं. एक मागं ठेवलेलं फळदार झाड किती जीवांना जगवतं, यातून मन सृजनात्मक आणि आनंदी, निर्मितीक्षम होत असतं. एक मागं ठेवलेलं फळदार झाडं किती जीवांना जगवतं, आनंद देतं, आश्वासन देतं, आशीर्वाद देतं, हे पाहिलं की मन थक्क होतं. हे मर्म ज्यांनी जाणलं. लेखक काय म्हणतात की एक जो पेड़ लगाया था उसके फूल, पेड़
उसकी छाया और ये फ्रूट मतलब लेमन, म्हणजे सगळं माणसं लिंब तोडून घेऊन जात होती. पशु पक्षी प्राणी सगळे त्याच्या खाली निवासासाठी आले होते. म्हणजे एक झाड जर आपण लावलं तर सगळंच आजूबाजूचं वातावरण अगदी बोलकं होतं आणि आनंदमय होतं. त्यामुळे आपल्याला काय होतं, अतिशय मन आनंद होतं आणि आपल्याला ती सृष्टी, ते पशु पक्षी हम लोगों को दुआ देते है, आशीर्वाद देत असतात. कळलं. आणि हे आशीर्वाद आपल्याला जर चांगले मिळाले तर आपलंसुद्धा जीवन चांगलं होतं. आणि लेखक म्हणतात, हे मर्म ज्यांनी जाणलं, हे अगर किसीने, हे मर्म म्हणजे काय तर ही गोष्ट ज्यांनी जाणली, ते पुढे बघूया. हे बघा, हे मर्म ज्यांनी जाणलं ते मला वाटतं आनंदी राहतात. जे नुसते भौतिक गोष्टीचा ध्यास घेतात, दागिने लिहून बसतात, त्यांच्या भोवताली कधीही हिरवं झाड उगवत नाही. कळलं. जो सही में निसर्गाच्या सानिध्यात येतात, उनको मालूम है अगर एक पेड़ पौधा लगाने के बाद हम लोग को जो खुशी मिलती है, जो दुआ मिलती है. कळलं. आणि ही गोष्ट ज्यांना कळते तीच लोक काय करतात, जीवन जगल्याचा खरा आनंद घेत असतात, उपभोगत असतात. वही लोक बहुत खुश रहते हैं. लेकिन जी लोक असं काही करत नाही, नुसतं भौतिक गोष्टी म्हणजे मोबाईल, कम्प्युटर, ऑफिस, घर, असं हे सगळं ह्याच्यामध्ये व्यस्त असतात, बाहेर निसर्गाचा आस्वाद घेत नाहीत, त्यांच्या भोवती हिरवं झाड उगवत नाही. वो लोग कुछ भी कर सकते नहीं क्योंकि उनको आदत ही नहीं है. आणि मग त्यामुळे काय होतं, हा आनंद त्यांना उपभोगायला मिळत नाही. त्यांच्या मनात कधी पक्षी चिवचिवत नाही. त्या आनंदापासून ते बिचारे वंचित राहतात. काय सांगतात, उनको वो खुशी नहीं मिलती जो पंछियों के आवाज़ सुन के, संगीत, वो जो लेखक ने पहले इसमें बताया है, वो आवाज़, उनकी आवाज़ सुनने की खुशी उनको नहीं मिलती. कळलं. आणि त्या पशुपक्ष्यांचं त्या झाडाखाली राहणं, त्यांचं निरीक्षण करणं ह्यापासून, क्योंकि पेड़ ही नहीं है तो वहाँ कोई आएगा ही नहीं, त्यामुळे ते त्या आनंदापासून वंचित राहतात. त्या जीवनदायी झाडानं आपल्या हिरव्या भाषेत मला असं बरंच काही सांगितलं. लेखक काय म्हणतात, उस पेड़ ने मुझे बहुत कुछ बिना बोले मैं बहुत कुछ सीख गया. बरंच काही सांगितलं. झाड बोलतं का? बोलत नाही. लेखक म्हणतात, न बोलता हिरव्या भाषेत, म्हणजे ते ग्रीन होतं. हिरवी भाषा काय सांगितली तर ते झाड हिरवं होतं, ग्रीन होतं. म्हणून ते हे सगळं लेखकाला निरीक्षण करायला मिळालं. म्हणून लेखक म्हणतात की मला या झाडानं बरंच काही सांगितलं. इथे आपला लेसन संपलेला आहे.